नमस्कार. कॉन्फिडन्स करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर यामध्ये आपण जनरल नॉलेजचं सर्व संपूर्ण ज्ञान पाहणार आहोत. प्रत्येक विषयाचे आपण कम से कम 1,500 प्रश्न उत्तरासहित पाहणार आहोत. तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया, आपण राज्यशास्त्रापासून सुरुवात करणार आहोत. तर भारतीय राज्यपद्धती यामधले काही आपण दररोज 25 प्रश्न घेणार आहोत. तर चला बघूया. पहिला प्रश्न आहे आपला, अर्थविषयक आयोगाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती करतो. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारास अनामत रक्कम किती ठेवावी लागते? 15,000 रुपये. कलम 61 मध्ये राष्ट्रपती संदर्भात कोणती तरतूद आहे? महाभियोगाची. राज्यसभेत राष्ट्रपती तज्ज्ञांमधून किती सदस्य नियुक्त करू शकतो? 12 सदस्य. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आपलं उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. राष्ट्रपती वटहुकूम काढतो त्या अधिकाराशी संबंधित कलम कोणते आहेत? कलम 123. वटहुकूम संबंधित कलम 123. लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला. मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? भाग 4 मध्ये दिलेली आहेत. खालीपैकी कोणते कलम आणीबाणीशी संबंधित नाही? तर 352, 356 आणि 360 हे आणीबाणीशी संबंधित आहे. तर 270 हे कलम आणीबाणीशी संबंधित नाही. राष्ट्रपती निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास तो कोण सोडवितो? सर्वोच्च न्यायालय. भारतीय संसद निर्मिती कोणत्या कलमाद्वारे झालेली आहे? कलम 79. भारतीय संविधानानुसार अंतिम सत्ता कोणाकडे आहे? जनता याच्याकडे, म्हणजेच लोकांकडे. राज्यसभेचे 1/3 सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. भारत हे नाव संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद आहेत? कलम 1 मध्ये. धनविधेयक मंजूर करण्यास राज्यसभेत किती दिवस मुदत आहे? 14 दिवस. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी किती सदस्य निवडले जातात? 19 सदस्य. लोकसभा अध्यक्षपदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 93. 2 अधिवेशनामधील अंतर किती दिवसापेक्षा जास्त नसावे? 180 दिवसापेक्षा. धनविधेयक ठरविण्याचा अधिकार कोणाकडे आहे? लोकसभेचा अध्यक्ष. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा कोण आहे? तर पंतप्रधान. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. राष्ट्रपती विरुद्ध कोणती कारवाई होऊ शकते? दिवाणी. परराष्ट्र नीती किंवा कूटनीतीचा अधिकार कोणाकडे असतात? राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमाद्वारे झाली? कलम 124.